नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आज नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। पोलीस भरती 2024-25 ची ही अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये काय बदल झालेला आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि भरती प्रक्रिया खूप फास्ट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जाहिरात लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे। तुम्ही तुमची जी तयारी आहे ती तुमची तयारी सुरू ठेवा विद्यार्थी मित्रांनो। या पत्रामध्ये काय बदल झालेला आहे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस रिलेटेड व्हिडिओज दिले जाते विद्यार्थी मित्रांनो। आणि कोणतेही भरती निघतात, सेंट्रल गव्हर्नमेंट असो या स्टेट गव्हर्नमेंट, ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याचे ऑफिशियल पत्र जे आलेलं आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे पत्र आलेले आहे 12/5/2025 ला आलेलं आहे। यामध्ये लिहिलं आहे, आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता सदर पोलीस भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे। इथे यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो, जे समोरची भरती होणार आहे त्यामध्ये जी भरती प्रक्रिया पूर्ण जे राबवली जाईल ते त्यामध्ये जे होणार आहे त्यामध्ये तुमची जे व्हिडिओ आहे ते रेकॉर्डिंग होणार आहे भरती प्रक्रियेमध्ये। म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला जर वाटत असेल की इथे सेटिंग चालू आहे तर अशा प्रकारचं काही होणार नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि हे पूर्ण व्हिडिओच्या मार्फत ही भरती प्रक्रिया पार पडली जाईल। त्याचबरोबर तरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवडा, वनी, यवतमाळ, उमरखेड, पसूद द्वारा तसेच सर्व उपविभाग अंतर्गत येणारे पोस्टे वाहतूक शाखा येथे वाटप करण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरे सुरू आहे। त्याचबरोबर असे याबाबत पडताळणी करणे तसेच आगामी होणाऱ्या पोलीस भरतीकरिता दुरुस्ती करावयाचे असल्याने आपले कार्यालय तसेच पोस्टला देण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरा चालू स्थितीत आहे किंवा नादुरुस्त आहे याची पडताळणी करून नादुरुस्त असल्यास त्यासंबंधित सर्व साहित्यासह मेमरी कार्ड वगळून दिनांक 13/5/2025 10 वाजता खास दूतामार्फत पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे पोशी 1202 देवेंद्र गोळे यांचे मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे यांच्याकडे जमा करावे। जे कार्यालय पोस्ट व्हिडिओ कॅमेरा पोलीस मुख्यालय येथे जमा करणार नाहीत त्या पोस्ट प्रभारी अधिकारी यांनी सर्व जबाबदारावरून त्यांची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। यात कोणतेही गय होणार नाही याची दक्षता घ्यावी। इथे दिलेला विद्यार्थी मित्रांनो हे नोटीस होता विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये दिलेला आहे की आगामी येणारी परीक्षा त्यामध्ये जे होणार आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग इथे करण्यात येणार आहे। ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जे हे पत्र आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये पाहायला भेटणार। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेट सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।